पुढे महत्त्वाची बातमी। नगरसेवक रमेश म्हात्रेने डॉक्टरांना मारहाण केल्याचं प्रकरण। नगरसेवक म्हात्रेला डिस्चार्ज नंतर मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलेले। रमेश म्हात्रेला दुपारनंतर कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार अशी देखील माहिती सध्या मिळतेय। अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाला, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। नगरसेवक रमेश म्हात्रेला हजर करण्याचे कोर्टाचे आदेश आहे। कोर्टामध्ये आणत नाही तोपर्यंत निर्णय देणार नाही असं कोर्टानं म्हटलं। एकंदरीत कोर्ट भडकलेलं आहे। इतर 3 आरोपींची कोठडी संपत असल्यानं त्यांना देखील आता हजर केलं जाणार आहे। सामान्य माणसाला एक न्याय आणि महिला डॉक्टरवरती हल्ला करणाऱ्या गुंडांना दुसरा न्याय। कोण लागतात तुमचे हे गुंड? हे प्रकरण साधं नाही आहे। हे प्रकरण आम्ही सोडणार नाही। याच्यामध्ये न्यायालयाची कसोटी तर आहेच आणि ह्याच्यामध्ये पोलीस दलाची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे। पोलीस कोणाच्या घरगड्यासारखं काम करताय ठाण्यातलं हे आता ह्यावेळेला दिसेल। रमेश म्हात्रेच्या मारहाण प्रकरणावरून केडीएमसी मध्ये महिला नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आरोपी नगरसेवकाचं निलंबन करा, काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे। महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायचं कसं, कांचन कुलकर्णी यांनी हा सवाल आता उपस्थित केलेला आहे। जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, अटक केली जाते, एखाद्या गरीब माणसाला अटक केल्यानंतर हॉस्पिटलला ठेवलं जातं का? मग यांना का ही सुविधा दिली गेली आहे? मला तर येणाऱ्या महासभेत येण्याची भीती वाटते की बापरे कसं जायचं, की अशा प्रकारची लोक आमच्या सभागृहात आहेत। मागणी करते की अशा नगरसेवकाला बरतर्फ केलं पाहिजे, त्याला निलंबन केलं पाहिजे। अशा लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याच्या लायकीची नाही।